तुम्ही मी गॅरंटी घेतो पेपर झाल्यावर जर तुम्ही बोलले जर पेपरला अवघड होता, मी म्हणून टाक कुठला क्वेश्चन अवघड होता. ओके, तुम्ही टाकला क्वेश्चन घेऊन लगेच रिप्लाय दिले बाई त्याचा आन्सर होतं, पण वेळ निघून गेली असेल तेव्हा. म्हणजे अभ्यास तुमचा सगळा झालाय, पण थोडा सिस्टमॅटिक करा. डांबरासारखे पाठच करत बसू नका. नसेलच झाला तर सोडून द्या एखादा टॉपिक. एखाद दोन टॉपिक सोडून दिले तरी चालतात, काही फरक पडत नाही. आपल्याला 70 पैकी 80 मार्क पाहिजेच नाही आहे, आपल्याला 70 दिले तरी बस झाले. तर त्यामुळे ऑप्शन मध्ये एखाद दोन क्वेश्चन तसे निघून जातात तुमचे. करेक्ट आहे की नाही? त्यामुळे तुम्ही एखाद दोन टॉपिक सोडले तरी चालतात, पण जे टॉपिक करताय ते एकदम छान करा. छान करणे म्हणजे काय सर? छान म्हणजे नेमकं काय? मी तर करतच आहात, पण तो टॉपिक झाल्यानंतर सोबतच त्याचे आलेले PYQs हे सगळे डोळ्याखालनं जाणं गरजेचे आहे. हे आता मी एकदा दाखवत आहे म्हणून तुमचे डोळे उघडले. हे तुम्हाला 3-4 वेळ असं वाचावं लागेल ना. उठता बसता तुम्ही हे बघितलं पाहिजे. असाच मधात ते एखादा टॉपिक बघायचा, PYQ काढायचे. अभि मला आठवत नाहीये, लगेच नोट्स काढायची, बघायचं काय, तेव्हा ते तुमचं परमनंट डोक्यात राहील. कारण की तिथं काय फक्त मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे थोडी MCQ न्यूमेरिकल राहणार आहे. अख्खं फिजिक्स ॲट ए टाइम उतरवायचं आहे डोक्यात, आणि तिथं सगळं स्मार्टवर चालणार आहे तुमचं. तर स्मार्टवर पेक्षा हार्डवर घरीच करा, तिथं तुम्ही रिलॅक्स राहाल. ओके.